नशीब आल्या मॅडम. ओ आय एम सो सॉरी सुनील. तुला माहिती आहे ना या रस्त्यांवर किती ट्रॅफिक जाम असतं. मी 2 तासापूर्वी निघाली आहे हॉस्टेलमधून. त्यानंतर ऑटो इतक्या उशिरा मिळाली आणि त्यानंतर ट्रॅफिक इतकं जाम होतं की काय सांगू मी तुला. सगळ्या दुनियेशी युद्ध करून आली आहे मी तुला इथं भेटायला, माहितीये. युद्ध कशाचंही असू दे ग, तुला कोण हरवणार आहे ग काली माता. काय म्हणालास तू? सुनील, तू पण इतरांसारखी माझी मस्करी करतोयस? जर मी तुला आवडत नसेल तर? अगं नाही, मला चुकीचं समजू नकोस. मी तर केवळ तुझा मूड ठीक करायला बघत होतो. असू दे सुनील, मला सगळं समजलंय. तू पण इतरांसारखाच आहेस. नाही काव्या, असं बोलू नकोस. माझ्याकडून खरंच खूप मोठी चूक झाली. तुला हसवण्याच्या नादात मी तर तुला नाराज करून बसलो. सॉरी, माफ कर मला यार. बरं ठीक आहे, पण यापुढे कधीही या काली मातेशी पंगा घेऊ नकोस, समजलं ना? खरं तर सुनीलला वाटलं होतं की काव्या खरंच त्याच्यावर रुसली आहे, पण असं काहीच नव्हतं. काव्या एक हसमुख आणि खूपच समजदार मुलगी होती. तिला माहित होतं की सुनील तिच्यावर खूप प्रेम करतो. काव्या एक गावातली मुलगी होती आणि सध्या ती एका शहरामध्ये हॉस्टेलमध्ये राहून आपलं शिक्षण पूर्ण करत होती. तिच्या काळ्या रंगामुळे कॉलेजमध्ये तिला सगळेजण चिडवायचे. एक गोष्ट विचारू तुला? खरं खरं सांगशील मला? हो विचार ना. कॉलेजमध्ये एवढ्या सगळ्या सुंदर गोऱ्या उंच मुली आहेत, मग तू मलाच का सिलेक्ट केलंस? हे बघ, मला हे लहानपणीच कळालं होतं की मला माझं हे आयुष्य देवाने एका काळ्या आणि गरीब मुलीला सांभाळण्यासाठी दिलेलं आहे. सुनील, पुन्हा सुरू झालास? अच्छा बरं, खरं खरं सांगतो. हे खरं आहे की तुझा रंग काळा आहे आणि हेही खरं आहे की तू काही कोणी राजा महाराजाची मुलगी नाहीयेस की मी तुझ्या बरोबर पैसा बघून लग्न करेन. पण गोष्ट अशी आहे मॅडम की हा सगळा खेळ फ्रिक्वेन्सीचा आहे, जे त्या गोऱ्या मुलींबरोबर काही जमलं नाही, पण तुझ्या बरोबर मात्र जुळून आली. तुझा अंदाज, तुझा स्वभाव मला खूप आवडतो आणि जे सौंदर्य मी तुझ्यात बघितलंय ते मी दुसऱ्या कोणात बघूच शकत नाही. सुनील आणि काव्या एकमेकांवर खूप प्रेम करत होते. संध्याकाळी काव्या जेव्हा हॉस्टेलच्या रूमवर पोहोचली तेव्हा तिने आपल्या ड्रॉवरमधून आपला फोन बाहेर काढला आणि तिने पाहिलं की तिच्या फोनवर तिच्या आईचे 4 मिस्ड कॉल होते. हॅलो आई, तू कशी आहेस? मी कशी आहे? ओहो, माझा जीव जातो ग तू जर फोन उचलला नाहीस तर. माझ्या मनात किती वाईट वाईट विचार येतात माहितीये. अगं आई, मी ठीक आहे आणि तू माझी काळजी करू नकोस. माझ्याबरोबर सुनील आहे ना? काय? कोण म्हणालीस? सुनील? हा कोण आहे? तो काही नाही आई. काव्या, खरं खरं सांग, तू काही कुणाच्या प्रेमात तर पडली नाहीयेस ना? तो तर माझा खूप चांगला मित्र आहे फक्त. ठीक आहे, मग आम्ही उद्या येतो तुझ्या या मित्राला भेटायला. नाही, तुम्हाला इथे यायची काहीच गरज नाही आई. मी सांगते ना तुला की आम्ही फक्त मित्र आहोत. आता मी तुझं काही एक ऐकणार नाही. मी आणि तुझे बाबा उद्याच इथून निघतो. ठीक आहे आई, पण माझी एक रिक्वेस्ट आहे. हां बोल आई. शो ऑफ काही करू नकोस हां प्लीज. एवढं बोलून काव्याने फोन ठेवून दिला. गायत्रीला काव्याचं बोलणं काही समजलं नाही, पण तितक्यातच तिच्या वडिलांचा मागून आवाज आला. काय झालं बाईसाहेब, एवढ्या कसल्या विचारात गुंतलात? आता काय सांगू तुम्हाला, मला असं वाटतंय की शहरात कोणी मुलगा आहे जो काव्याला. काय नाव सांग मला त्याचं. आत्ता माणसं पाठवतो त्याच्याकडे. मला असं वाटतंय की तो मुलगा काव्याला पसंत आहे. मी जेव्हा तिला म्हणाले की उद्या आम्ही दोघंही शहरात येतोय तर मला म्हणाली की जास्त शो ऑफ करून येऊ नका. म्हणजे याचे फक्त 2च अर्थ होऊ शकतात. मला वाटतं काव्याने तिच्या मित्राला आपल्या दोघांबद्दल काही सांगितलेलं दिसत नाहीये. नाहीतर मग तिला तिच्या मित्रासमोर आपला या श्रीमंतीचा काही दिखावा करायचा नसेल. उद्या आपण एकदम साध्या कपड्यांमध्ये जाऊयात त्याला भेटायला. बरं चालेल, ठीक आहे, असंच करूयात आपण. गजराज सिंग आपल्या गावातले खूप मोठे जमीनदार आहेत. त्यांच्याकडे प्रचंड संपत्ती आणि खूप एकर जमीन होती. ते एका खूप मोठ्या हवेलीत राहत होते आणि काव्या त्यांची एकुलती एक मुलगी होती. दुसऱ्या दिवशी ते अगदी साध्या वेशामध्ये त्या काळ्या काव्याचे गरीब आई वडील आलेत. तेवढ्यातच सुनील आणि काव्याही तिथे येतात. सुनीलने आल्यास त्या दोघांनाही नमस्कार केला. सुनीलचे ते संस्कार बघून गजराज सिंग आणि गायत्री देवी खूप खुश झाल्या. अरे बेटा सुनील, तू माझ्या मुलीला खुश तर ठेवू शकशील ना? हो नक्कीच. मी तिला राणी बनवून ठेवीन. मला नुकतीच नोकरी पण लागलीये. फक्त ही लास्ट सेमिस्टर झाली की मग जॉईन करेन मी. जर तुमचा आशीर्वाद असेल मला काव्याशी लग्न करायला खूप आवडेल. काव्याच्या आईवडिलांना सुनील खूप आवडला.
मग सुनीलला होकार देऊन गजराज आणि गायत्रीबाई तिथून निघून आपल्या गावी परत आले. त्याला भेटल्यावर कळालं की खरंच सुनीलला आपल्याबद्दल काहीच माहित नाहीये. खरंच काव्याने स्वतःसाठी हिरा शोधलाय. हिरा असा मुलगा तर आपल्यालाही शोधून मिळाला नसता. बरोबर बोलतीयस तू. खरंच अगदी हिरा आहे तो. गायत्री आणि गजराज सिंग काव्याच्या या पसंतीवर खूपच खुश होते. पण सुनीलची आई कमलादेवीचा मात्र या लग्नासाठी विरोध होता. सुनील बेटा, माझं ऐकून तरी घे. तू कसा गोरा पान आहेस आणि कुठे ती काळी कुट्ट मुलगी आणि कुठं ते गरीब घरची लोक रे. अरे तुझ्यासाठी तर मी एखादी परी शोधून आणीन, जी सुंदरही असेल आणि पैशावाली पण असेल. आई, बाबा या जगातून गेल्यानंतर आपणही गरीबच होतो ना. त्यानंतर तूच मेहनत करून मला शिकवलंस, लहानाचं मोठं केलंस. मग असेच मी आणि काव्या सुद्धा खूप मेहनत करू आणि मी तिचं मन बघून तिच्याशी लग्न करण्याचा निर्णय घेतलाय. मला तिच्या रंगाशी आणि तिच्या बँक बॅलन्सशी काहीच घेणं देणं नाही. सुनीलच्या हट्टापुढे कमला गप्प बसली. गायत्रीबाई आणि गजराज सिंगनी काव्याचं लग्न लावून दिलं. आपल्या नवीन संसारात काव्य आणि सुनील खूपच खुश होते आणि काव्या घरातली सगळी जबाबदारी बघायची. पण काव्याची सासू कमलाबाई तिच्या काळ्या रंगावरून आणि गरिबीवरून तिला सतत टोमणे मारायची. असेच काही महिने निघून गेले. एक दिवस असा जिना उतरत असताना कमलाबाईंचा पाय घसरतो आणि त्या जिन्यावरून खाली पडून बेशुद्ध होतात. काव्याने ताबडतोब आपल्या सासूबाईंना शहरातल्या मोठ्या हॉस्पिटलमध्ये नेलं. आणि सुनील आल्यानंतर, तुला माहित नाही आज तू केवढे मोठे उपकार केलेत माझ्यावर. असं का बोलतोयस? ती माझी देखील आईच आहे. कमला ज्या हॉस्पिटलमध्ये होती त्या हॉस्पिटलमधली ही खोली सगळ्यात महागडी होती. ते बघून सुनील थोडा हल्ला तर होता, पण तो काव्याला काहीच बोलला नाही. त्या खोलीतून बाहेर पडून त्याने आपल्या बॉसला फोन केला, कारण त्याला त्यांच्याकडून ॲडव्हान्स सॅलरी हवी होती. दुसरीकडे काव्या देखील आपल्या आईबरोबर फोनवर बोलत होती. बरं झालं, देवाची कृपाच म्हणायची. कमलाबाई आता बऱ्या आहेत. उद्या सकाळी आम्ही लवकरात लवकर तिथे पोहोचतोच. पण मला सांग, उद्या आम्ही काय बनून येऊ? जे तुला योग्य वाटेल ते आई. मला असं वाटतं हीच ती वेळ आहे. मग दुसऱ्या दिवशी हॉस्पिटलच्या समोर एक महागडी कार येऊन उभी राहते. वेलकम चेअरमॅन साहेब. थँक्यू डॉक्टर शर्मा. सगळं ठीक आहे ना? येस सर, ऑल गुड. डॉक्टर शर्मा, माझ्या जावयाला भेटा, मिस्टर सुनील. ओ हॅलो सर. हॅलो सर. अरे, आज चरणस्पर्श नाही करणार का जावई बाप्पू? आणि काळजी करू नका, हे हॉस्पिटल पण आपलंच आहे. इथली लोकही आपलीच आहेत. इथे कमलाताईंची व्यवस्थित काळजी घेतली जाईल. आय एम अ रॉयल ब्लॅक ब्युटी. कळलं तुला? सुनीलला आता सगळ्या गोष्टी कळाल्या होत्या. त्याला आश्चर्य नक्कीच वाटलं होतं, पण त्याला एका गोष्टीचा अभिमान होता की त्याने काव्याच्या नजरेत स्वतःचं खरं प्रेम सिद्ध केलं होतं आणि काव्याच्या रूपात त्याला त्याची एक चांगली समजदार लाईफ पार्टनर देखील मिळाली होती. रोहित आणि कांचन दोघं एकमेकांवर खूप प्रेम करायचे. रोहित खूप श्रीमंत होता तर कांचन गरीब घरची होती आणि याच गोष्टीवरून त्यांच्या लग्नासाठी खूप अडचणी येत होत्या. रोहितची आई सुलोचना स्वभावाने खूप चालाख बाई होती. तिला आपल्या मुलाचं लग्न एका श्रीमंत घरातल्या मुलीशी करायचं होतं. त्यामुळे रोहितने आपल्या वडिलांच्या मदतीने कांचनच्या घरवाल्यांना घेऊन एका मंदिरामध्ये कांचनशी लग्न केलं. सौभाग्यवती भव सुनबाई. बाबा, तुम्हाला काय वाटतं? आई हे लग्न मान्य करेल? देवानेच परवानगी दिलीये तर तुझ्या आईलाही ती द्यावीच लागेल. बरं चला, आता आपण कांचन सुनबाईला घरी घेऊन जाऊया. आई, मला आशीर्वाद दे की मी सासूबाईंचं मन जिंकू शकेन. अगं पोरी, मला पूर्ण खात्री आहे की तू एक ना एक दिवस तुझ्या सासूबाईंचं मन नक्की जिंकशील आणि माझा आशीर्वाद कायम तुझ्या पाठीशी असेल. त्यानंतर मग कांचन रोहित आणि आपल्या सासऱ्यांबरोबर घरी येते. पण हे काय, जसा विचार केला होता त्याच्या अगदी विरुद्धच झालं. कांचनच्या सासूबाई तिच्यावर अजिबात रागवलेल्या नव्हत्या. उलट त्या तर औक्षणाचं ताट घेऊन त्या दोघांचीही वाट बघत होत्या. आणि हे बघून रोहित आणि त्याचे वडील आश्चर्यचकित झाले. त्यांना वाटलं होतं की सुलोचना सगळं घर डोक्यावर घेईल, पण असं काहीच झालं नाही. ये सुनबाई, घरात ये. या घरात तुझं स्वागत आहे. लग्न तर तुम्ही गुपचूप केलं, पण रिसेप्शन मला धूमधडाक्यात करायचंय. माझी पण तर काही स्वप्न आहेत. सगळ्या नातेवाईकांनी, आजूबाजूच्या लोकांनी माझ्या सुनेचं कौतुक करावं. हो सुलोचना, बरोबर म्हणतीयस. मी आजच रिसेप्शनची तयारी करून घेतो. कांचन खुश होती की तिची सासू तिच्याशी खूप चांगली वागत होती. पण खरं तर असं काहीच नव्हतं. सुलोचना खूपच चालाक होती. तिच्या मनात दुसरीच कुठली तरी डाळ शिजत होती. मी हे खोटं प्रेमाचं नाटक जास्त दिवस नाही करू शकणार. मला काहीतरी दुसराच विचार करायला लागेल. सुलोचनाने कांचनला आपल्या सुनेच्या रूपात स्वीकारलं नव्हतं. ती सगळ्या पाहुण्यांसमोर केवळ नाटक करत होती. रिसेप्शन मध्ये सुलोचना सगळ्या नातेवाईकांबरोबर कांचनची ओळख करून देते. काय ग सुलोचना, तू तर अगदी गुपचूप पोराचं लग्न लावलंस की?
आणि अगदी अचानक रिसेप्शन पण ठेवलंस. हे काही पचनी पडलं नाही बघ. अगं आता काय सांगू तुला सुषमा, माझी सुनबाई ना गरीब घरची आहे. मग काय करणार, नुसती मुलगी आणि नारळ घेऊन आलो. आणि धूमधडाक्यात करायचं म्हटलं तर हिच्या आई वडिलांची तेवढी ऐपत नाही ना वाजत गाजत लग्न करून द्यायला. त्यांच्या घरात बसायला साधी खुर्ची देखील नाहीये बघ. ते रोहितने आता हिच्यात काय बघितलं त्यालाच माहित. आणि तुला तर तसंही माहितीच आहे, मुलांच्या हट्टापुढे आपल्याला तर नमतं घ्यावंच लागतं. नाहीतर मी तर हिला कधीच माझी सून म्हणून स्वीकारलं नसतं बघ. बरं तुम्ही आलायत आता रिसेप्शनला तर छान जेवण करून मग जा. बबली, उषा, ऐकताय ना, रिसेप्शन मध्ये खूप खर्च केलाय. एक एक पदार्थ अगदी नामांकित शेफ कडून बनवलाय. सासूचं बोलणं ऐकून कांचनच्या डोळ्यात पाणी येतं. तेव्हाच तिथे तिचे आई वडीलही येतात. कांचन आपले डोळे पुसते. सुलोचना तोंड वाकडं करून त्यांच्या समोरून तिथून निघून जाते. पोरी, तुझ्या सासरी तू खुश तर आहेस ना? कांचन, तुझे सासू तुला काही बोलली तर नाही ना बाई? नाही नाही आई, बाबा, अहो सासूबाई तर माझ्यावर खूप प्रेम करतात. तुम्हाला माहितीये, मी आल्यापासून मला एकही काम करू दिलं नाहीये. कांचन आपल्या आई वडिलांशी खोटं बोलत असते, पण सत्य तर हे होतं की सुलोचना तिच्याबरोबर नीट बोलत सुद्धा नव्हती. जोपर्यंत सुलोचनाचा नवरा आणि रोहित घरात असायचे तोपर्यंत सुलोचना अगदी प्रेमाने तिच्याशी बोलायची. आणि जसे ते जायचे तसंही तिच्याकडून खूप काम करून घ्यायची. आणि संध्याकाळी हे दोघं जेव्हा परत यायचे तेव्हा तिचं वागणं वेगळंच असायचं. अरे वा, खीर तर एकदमच भन्नाट झालीये. म्हणूनच मी आत्ता संध्याकाळी बनवली. तुला आवडली ना? मग झालं तर. मी साखर पण कमीच घातली होती. मला माहितीये ना तुला जरा गोडी कमी लागते म्हणून. अगं पण आई, ही तर जास्तच गोड आहे. सुलोचना खोटं बोलत होती कारण खीर तिने नाही तर कांचनने बनवली होती. कांचनने साखर जास्त घातली होती. पण सुलोचनाचं हे गुपित जेव्हा उघड होणार होतं, अरे ती चुकून माझ्याच हातून जास्त साखर पडली. मला माहीतच नव्हतं की आईंनी पण साखर टाकलीये. पुढच्या वेळी जरा कमी साखर घाल. मलाही थोडीशी खीर दे आता. कांचनने ती वेळ सांभाळून आपल्या सासूचा आदर वाढवला होता. पण सुलोचनाला याच्याशी काही घेणं देणं नव्हतं. घरातली सगळी कामं कांचन करत होती, पण सुलोचना मात्र या सगळ्याचं क्रेडिट स्वतःवर घेत होती. पण कांचन या गोष्टीसाठी कधीच काही बोलत नव्हती. हिला तर काही फरकच पडत नाहीये. सगळ्या कामाचं क्रेडिट मी माझ्यावर घेतेय तरी काही फरक पडत नाहीये. मला काहीतरी वेगळाच विचार करावा लागेल. हिची डाळ अशी शिजणार नाही. मला सोनियाला बोलवायलाच लागेल. हॅलो सोनिया बेटा, मी बोलतीये. हो, तू काही दिवसांसाठी इकडे ये. सोनिया सुलोचनाच्या मैत्रिणीची मुलगी होती. सुलोचनाला सोनियाला आपल्या घरची सून बनवायची होती, पण रोहितने कांचन बरोबर लग्न केलं होतं. सुलोचनाला वाटत होतं की काहीतरी करून कांचन या घरातून निघून जावी आणि सोनिया या घरची सून व्हावी. नमस्ते काकू, बरं झालं तुम्ही मला बोलवून घेतलं. तसंही मी घरी खूप बोर होत होते आणि मला तुमची कंपनी खूप आवडते. झालं तर मग आता आरामात इथेच काही महिने राहा तू. माझी तर इच्छा आहे की तू कायमचीच इथे राहायला यावंस, पण त्यासाठी तुला तुझ्या मार्गातले अडथळे बाजूला करावे लागतील. तोपर्यंत तू या घरची सून नाही होऊ शकणार. मी आलीये ना, मी या कांचनला आता घरातून बरोबर बाहेर हाकलून देईन. ठरलंच तर मग तू आज रोहितसाठी साऊथ इंडियन जेवण बनव. त्याला साऊथ इंडियन जेवण खूप आवडतं. मनाचा रस्ता पोटातून जातो म्हणतात. रोहित तुझ्या हातचं जेवण जेवेल ना, मग तर तो नक्कीच तुझ्या प्रेमात पडेल बघ. पण काकू, मला तर जेवण बनवायला येतच नाही. जेवण कांचन बनवेल. जेव्हा रोहित आणि त्याचे वडील येतील तेव्हा मी सांगेन की जेवण तूच बनवलंयस म्हणून. मग झालं की आपलं काम. सोनिया किचनमध्ये जाते आणि कांचन बरोबर गोड गोड बोलून साऊथ इंडियन जेवण बनवायला सांगते. कांचन, आज ना माझा साऊथ इंडियन खाण्याचा मूड आहे. प्लीज तू इडली, डोसा, सांबार, चटणी बनवशील का माझ्यासाठी? ठीक आहे, तू बस, मी बनवते. कांचन अगदी चविष्ट साऊथ इंडियन स्वयंपाक तयार करते. रोहित आणि त्याच्या वडिलांची येण्याची वेळ झाली होती. तेव्हाच खोलीतून सुलोचनाचा ओरडण्याचा आवाज येतो. कांचन पळत पळत तिच्या खोलीत जाते. बाथरूम मध्ये फरशीवर साबण पडलेला होता, त्याच्यावरूनच माझा पाय घसरला. आई, मी आता डॉक्टरांना फोन करून बोलवून घेते. तुम्ही तोपर्यंत बेडवर आराम करा. काही वेळानंतर डॉक्टर येतात आणि मग कळतं की त्यांच्या मांडीच्या हाडाला मार बसलेला आहे आणि त्यामुळे त्यांना बेड रेस्ट करण्याची गरज आहे. कांचन किचनमध्ये सुलोचनाबाईंसाठी काहीतरी हलकं फुलकं बनवायला जाते. सगळे लोक खोलीच्या बाहेर येतात. तू माझी सेवा करून सगळ्यांचं मन जिंकू शकतेस, मग आरामात तू या घरची सून होऊ शकतेस. नाही आंटी, मी तुमचं वॉशरूम आणि टॉयलेट साफ नाही करू शकणार. आत्ताच डॉक्टरांनी सांगितलं की तुमचं सगळं आता बेडवरच असणार आहे म्हणून, आणि हे सगळं काही माझ्याकडून होणार नाही. मला या सगळ्या कामाची खूप चीड आहे. तुम्ही जेव्हा पूर्ण बऱ्या व्हाल ना तेव्हा मी येईन. आता तर मी जातीये इथून.
मी मम्मीला पण फोन केला होता. सोनियाचं बोलणं ऐकल्यानंतर सुलोचनाचे डोळे उघडतात. ती जिला आपलं समजत होती ती खरं तर आपली नव्हतीच. थोड्या वेळानंतर कांचन तिच्या खोलीत येते. सुलोचनाला आपल्या हाताने ती जेवण भरवते आणि मग त्यानंतर औषध देऊन त्यांना वॉशरूम करवते. कांचन सुलोचनाची खूप सेवा करत होती. आपल्या सुनबाईचं एवढं चांगलं वागणं बघून सुलोचनाच्या डोळ्यात पाणी येतं. ती कांचन बरोबर खूपच वाईट वागली होती. अच्छा आंटी, मी निघते आता. तुम्ही मला कधीही फोन करा इथे येण्यासाठी. मी नक्की येईन परत. नाही पोरी, आता उगाच त्रास घेण्याची आणि विनाकारण इथे येण्याची तुला काहीच गरज नाहीये. माझी सून आहे माझी सेवा करायला आणि माझी काळजी घ्यायला. तू तुझी काळजी घे आणि हो, जेव्हा लग्न करशील तेव्हा पत्रिका द्यायला नक्की ये. आपल्या सासूच्या तोंडून असं बोलणं ऐकून कांचनला आनंदाश्रू येतात आणि ती प्रेमाने आपल्या सासूला मिठी मारते. सोनिया नाक मुरडत तिथून निघून जाते. काही दिवसानंतर सुलोचनाची तब्येत अगदी ठणठणीत होते. आता तिचं कांचन बरोबरचं वागणंही खूप सुधारलं होतं. बेस्ट बडीज. हॅलो मित्रांनो, हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर कृपया लाईक, सबस्क्राईब आणि कमेंट नक्की करा. आणि हो, शेअर करायला पण विसरू नका. अजून असेच मजेदार व्हिडिओ पाहण्यासाठी खाली दिलेल्या घंटीला दाबा. बघत रहा बेस्ट बडीज.